15 ते 20 सेकंदामध्ये उत्तर काढता येतं असे काही प्रश्न आहेत ग्रामरचे जे की विद्यार्थी सोडून देतात, कारण त्यांना इंग्लिश ग्रामरचा बेसिक कॉन्सेप्ट काय होत असतो क्लिअर नसतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा आणि मित्रांनो सुद्धा शेअर करा. तर पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये, रिराईट इट इन सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता प्रश्न आहे हा? आय बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. सब्जेक्ट असतो अगोदर, त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म असतो आणि ऑब्जेक्ट असतो. मग वर्बला यस किंवा ईएस लागलेलं असतं. ठीक आहे, तर हा स्ट्रक्चर आहे तुमचा कशाचा? सिंपल प्रेझेंट टेन्सचा. मग हे वाक्य कसं लिहिणार तुम्ही? अच्छा, सब्जेक्ट आहे आय, बिकम मेन वर्ब आहे आणि डीपली ऑब्झर्व हे सगळं तुमचं ऑब्जेक्ट आहे. मग उत्तर बघा, आय बिकेम आहे नाही ना, सेकंड फॉर्म आहे. इथं काय होईल? फर्स्ट फॉर्म BECOME, बिकम डीपली बाकी वाक्य जशाच तसं डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे? टेन्सचे सगळे टॉपिक कव्हर करायचे. जे 12 उपप्रकार आहे टेन्सचे, त्यांचे सगळे स्ट्रक्चर फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायचा आहे. पुढं अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह काय असतं? तर एकदम सोपा प्रश्न असतो 1 मार्कासाठी. इन्फिनिटिव्ह म्हणजे एखादा वर्ब आहे आणि त्या वर्ब सोबत जर टू लागून आला आणि टूच्या नंतर जर एखादा वर्ब आला तर ते काय असतं? इन्फिनिटिव्ह म्हणून आपण त्याला सांगत असतो. ठीक आहे, टू आणि मेन वर्ब, टू प्लस मेन वर्ब लिहा. म्हणजे टू प्लस मेन वर्ब जर आला तर ते काय असतं? इन्फिनिटिव्ह असतं. मग हे वाक्य बघा, आय चूज टू इग्नोर द कमिशन. याच्यामध्ये टू इथं आहे आणि इग्नोर हे मेन वर्ब आहे, म्हणून हे झालं तुमचं इन्फिनिटिव्ह. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह म्हणजे तुम्हाला वाक्य परत लिहायचं आहे आणि इन्फिनिटिव्हला अशा पद्धतीनं अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे, शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी? क्वेश्चन टॅग करायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना पहिली गोष्ट लक्षात घ्या, जर वाक्य सकारात्मक असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो. जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. आणि वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे त्या हेल्पिंग वर्बचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होतं. म्हणजेच जर इज नॉट आलं वाक्यामध्ये तर त्याचं काय होतं? इज जर आलं वाक्यामध्ये तर त्याचं निगेटिव्ह होतं, म्हणजेच इज नॉट होतं. इज नॉटला आपण काय लिहितो इंग्लिशमध्ये? इजंट लिहितो. इजंट अशा पद्धतीनं. जर वाक्यामध्ये वॉज हेल्पिंग वर्ब आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो? वॉज नॉट म्हणजे वॉजंट होतं. म्हणजे पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह आलं तर वाक्य पॉझिटिव्ह होईल. मग या ठिकाणी हे वाक्य कोणतं आहे मला सांगा? शी वॉजंट, वॉज नॉट आलेलं आहे म्हणजे निगेटिव्ह वाक्य, म्हणजे क्वेश्चन टॅग काय होईल? पॉझिटिव्ह होईल. अ व्हेरी प्लीजंट कंपनी, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. तर आपल्याला वॉज आहे म्हणजे इथं वाक्य परत जसे तसं लिहावं लागेल, कॉमा द्यावं लागेल आणि इथं वॉज लिहावं लागेल, कारण वॉज नॉट आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह होणार वॉज आणि हे प्रोनाउन जसंच तसं इथं येतं. काय होतं? प्रोनाउन शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. जरी एखाद्या मुलीचं नाव असतं इथं तरी आपल्याला इथं शीच घ्यावं लागलं असतं. नावासाठी तुम्हाला इथं प्रोनाउन यूज करायचं आहे क्वेश्चन टॅगमध्ये. क्वेश्चन टॅग खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती 100% दरवर्षी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पुढं आहे, आय स्पॉटेड मीना. आता हे वाक्य जे आहे ना, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे किंवा अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन चेंज द व्हॉइस या टाईपमध्ये मोडतो. चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइसमध्ये 2 प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट माहिती पाहिजे, मेन वर्ब माहिती पाहिजे आणि ऑब्जेक्ट माहिती पाहिजे. ऍक्टिव्ह व्हॉइस जे आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर सांगत असताना लक्षात द्या, ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट असतं, हेल्पिंग वर्ब असतं किंवा नसतं, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असतो किंवा नसतो, प्लस मेन वर्ब जे आहे, मेन वर्बचा पहिला फॉर्म असतो, दुसरा असतो, तिसरा असतो आणि चौथा फॉर्म सुद्धा असू शकतो मेन वर्बचा, आणि शेवटी तुमचं ऑब्जेक्ट असतं. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे ना. मग पॅसिव्ह व्हॉइस करत असताना दिलेल्या वाक्याचं हा जो ऑब्जेक्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाऊन तो सब्जेक्ट होतो. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब इथं असायलाच पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हेल्पिंग वर्ब पाहिजे म्हणजे पाहिजे. हेल्पिंग वर्ब झालं, त्याच्यानंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म येतो. हेल्पिंग वर्ब पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मेन वर्बचा तिसरा फॉर्म येतो. त्यानंतर बाय हा शब्द येतो आणि सब्जेक्टला तुम्हाला द्वितीया वापरावी लागते. म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट इकडे जाऊन काय होतो? पॅसिव्ह व्हॉइस होतो. मग ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं बघा, तर ह्याच्यामध्ये मीना सब्जेक्ट आहे म्हणजे मीना हेल्पिंग वर्ब दिले का ह्याच्यामध्ये? नाही. मग दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारात आहे? सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो. मीना वॉज स्पॉटेड, हेल्पिंग वर्ब आलं, मेन वर्बचा तिसरा फॉर्म स्पॉटेड बाय. त्याच्यानंतर बाय शब्द वापरायचा आहे, बाय, आणि मीना कोण आहे? इथं आय आहे, आय सब्जेक्ट आहे. मग आयची द्वितीय काय होती? सेकंड केस, तर आयचं मी होतं. म्हणून उत्तर काय होतं? मीना वॉज स्पॉटेड बाय मी. अशा पद्धतीने आपल्याला चेंज द व्हॉइस या ठिकाणी सांगता येतो. पुढचा प्रश्न आहे बघा, द आईज कन्वे रेंज ऑफ इमोशन. या प्रश्नाचं काय करायचं आहे? फ्रेम WH क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. हा जो पार्ट आहे तर तो तुमचं उत्तर आलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय? आन्सर तुम्हाला शोधायचं किंवा तुम्हाला त्याचं प्रश्न तयार करायचा आहे. मग बघा, तर काय होतं याचं उत्तर की
द आईज कन्वेड रेंज ऑफ इमोशन, म्हणजे तुम्हाला उत्तर आलं पाहिजे रेंज ऑफ इमोशन. मग कसं येणार, व्हॉट, उत्तर काय तर व्हॉट म्हणजे काय, व्हॉट हेल्पिंग वर्ब येईल डू, व्हॉट डू द EYES आईज कन्वे, CONVEY, कसं लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहा. हे काय याचा अर्थ, डोळे जे आहेत तर काय रिफ्लेक्ट करतात किंवा काय दर्शवतात, तर रेंज ऑफ इमोशन, खूप सारे इमोशन डोळ्यांमधून आपल्या भावना दर्शवल्या जातात. तर ह्याचं उत्तर लिहायचं, काय दर्शवल्या जातात, तर डोळ्यांमधून काय दर्शवल्या जातात. मराठीमध्ये असं विचारतो तुम्ही, डोळ्यांमधून काय दर्शवल्या जातात. कायला मराठी शब्द काय आहे, व्हॉट, आणि हेल्पिंग वर्ब काय वापरतो प्रेझेंट टेन्स मध्ये, डू, प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे डू द आईज कन्वे. अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये, फिजिशियन कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. मग ह्याला करायला काय सांगितले, रिराईट युजिंग एबल टू. एबलचा अर्थ काय, पात्र असणे, आणि इंग्लिशमध्ये कॅनचा अर्थ सुद्धा शकतो किंवा पात्र असतो. पात्रता दाखवता शब्द हा कोणता, कॅन. मग आपल्याला फक्त इथं कॅन काढून टाकून एबल टू यूज करायचा, बाकी जसं तसं वाक्य लिहायचं. मग उत्तर कसं होतं, फिजिशियन एबल टू टेल अबाउट, एबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस, हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं काही प्रश्न आहेत की तुम्हाला बेसिक काय होतं या ठिकाणी कव्हर होतं. ठीक आहे. परत या ठिकाणी बघा क्वेश्चन टॅग आलेला आहे, क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. क्वेश्चन टॅग एव्हरग्रीन आहे. दोन प्रश्न असे आहेत की एव्हरग्रीन आहेत. एक WH क्वेश्चन असतो, फ्रेम WH क्वेश्चन, आणि दुसरा आहे क्वेश्चन टॅग. हे एव्हरग्रीन आहे, हे येणार म्हणजे येणार. प्रश्न काय, द साईट ऑफ द फूड मॅडंट हिम. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे का, तुम्हाला मागे सांगितलं होतं पॉझिटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह होतो, निगेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होतो. त्याच्यात पहिले हे बघितलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब बघा त्याच्यात आहे का कोणतं, असेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म करा, म्हणजे नॉट सोबत कॉन्ट्रॅक्शन करा त्याला, नसेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधावं लागतं. नसल्यावर काय करणार, वाक्य प्रेझेंट मध्ये आहे का पास्ट मध्ये आहे बघायचं. मग प्रेझेंट मध्ये असलं तर सिंपल प्रेझेंट बघा, पास्ट मध्ये असेल तर सिंपल पास्ट बघा. कोणतं आहे वाक्य, ह्याचं सब्जेक्ट द साईट ऑफ द फूड हे सब्जेक्ट आहे, मॅडंट वर्बचा दुसरा फॉर्म आहे, आणि हिम ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो, तर वॉज हे हेल्पिंग वर्ब आपण या ठिकाणी वापरत असतो. मग वाक्य काय होईल याचं उत्तर, वाक्य जसे कसं लिहायचं, द साईट ऑफ द फूड मॅडंट हिम, कॉमा, तिथं आपण काय वापरतो, वॉज वापरणार, कारण हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये. वॉज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं, वॉजंट द साईट ऑफ द फूड मॅडंट. आता हे कसं आहे, हे निर्जीव आहे, नाही नॉन लिव्हिंग आहे. मग नॉन लिव्हिंग साठी आपण कोणतं प्रोनाउन वापरतो इंग्लिशमध्ये, इट हे प्रोनाउन वापरतो. त्यामुळे इट लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. कोणतं वाक्य बनवायचं, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लिहून घ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला. सब्जेक्ट अगोदर येतो, सब्जेक्ट, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट विचारले, सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला हॅव किंवा हॅज यूज करायचा आहे, हॅव हॅज. त्यानंतर तुमचं वर्बचा तिसरा फॉर्म असतो, आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो. आता हॅव आणि हॅज दोन हेल्पिंग वर्ब आलेत नाही, तर मग हॅव कशाच्या पुढे यूज करायचं, हॅव तुम्ही यूज करणार आय, वी, यू आणि दे. हे काही प्रोनाउन जे आहेत, तर या प्रोनाउनच्या पुढे तुम्ही काय यूज करणार, हॅव. आणि हॅज कशाच्या पुढे यूज करणार, थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहेत, म्हणजे ही, शी आणि इट. हे जे काही प्रोनाउन आहेत थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणतो आपण त्याला, ही, शी, इटला काय करणार, हॅज यूज करणार. ठीक आहे. मग इथं बघा, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. मग ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, ओनली हिज मदर, वॉज हेल्पिंग वर्ब आहे, लुकिंग मेन वर्ब आहे चौथा फॉर्म, आणि ॲट हिम हे ऑब्जेक्ट आहे. मग प्रश्नाचं ह्या उत्तर काय होईल बघा, ओनली, मी सांगतो लिहून घ्या, इथं लिहिता थोडं प्रॉब्लेम आहे. ओनली हिज मदर, ओनली हिज मदर, MOTE मदर. आता हे सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून आपण इथं हॅज यूज करणार. ओनली हिज मदर हॅज, वर्बचा कितवा फॉर्म येतो, तिसरा फॉर्म. लुकिंगचं तिसरं काय होतं, लुक्ड, LOKKED, लुक्ड, आणि ऑब्जेक्ट आहे तुमचं ॲट हिम. अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वाक्य बनवू शकतो. पुढे बघूया आपण, व्यवस्थित लक्ष द्या, कारण हे तुम्हाला स्ट्रक्चर आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. आपले बरेच काही स्ट्रक्चर या ठिकाणी कव्हर होत आहेत, त्यामुळे लिहून घ्या, पेन पेपर असेल किंवा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे, ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. आता हे काय करायचं तुम्हाला, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला पहिले दिलेलं वाक्य वाचायचं आहे काळजीपूर्वक. ही आस्क मी, कॉमा इनोटो कॉमा आहे, व्हॉट इज माय फॉल्ट. हे कोणतं WH टाईपचं वाक्य आहे, म्हणजे क्वेश्चन प्रश्नार्थक वाक्य आहे, WH टाईप वाक्य आहे, आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग WH क्वेश्चनच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, ही आस्क हिम, कॉमा इनोटेड कॉमा काढायचा आहे, आणि वाक्यामध्ये जे WH शब्द वापरलेला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, ही आस्क मी व्हॉट. ठीक आहे. व्हॉट लिहिलं, WH कशासाठी, कॉमा इनोटेड कॉमासाठी व्हॉट लिहिलं. कुठं आहे तिथं बघा, इथं ही आस्क मी, सगळीकडे व्हॉट आहे, नाही भेटत उत्तर. मग हे इज आहे, इजचं काय होतं, इजचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये वॉज होतं. ठीक आहे, वॉज. मायचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं, मायचं होतं इथं
हिज का घेतला आपण, तर या ठिकाणी ही आलेलं आहे. जर इथं शी आलं असतं तर आपण हर घेतला असतं. ठीक आहे, मग काय होतं, ही आस्क मी व्हॉट वॉज हिज फॉल्ट असं होईल. ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. अशा पद्धतीनं इनडायरेक्ट स्पीच होतं. काय काय चेंजेस केलं, हे ॲज इट इज लिहिलं, ही आस्क मी, कॉमा इनव्हर्टेड कॉमा जागी व्हॉट लिहिलं, त्याच्यानंतर इजच्या जागी वॉज आपण शेवटी वापरलं, मायच्या जागी हिज घेतलं आणि फॉल्टला फॉल्ट जशाच तसा लिहिला, क्वेश्चन मार्क काढून टाकून दिला. ठीक आहे, काय होतं उत्तर, फायनल आन्सर, ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. ठीक आहे, अशा पद्धतीनं इनडायरेक्ट स्पीच होतं. पुढं आहे तुमचं रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. परत एकदा आलं इन्फिनिटिव्ह आणि क्वेश्चन टॅग आणि तुमचं फ्रेम WH क्वेश्चन हे फिक्स क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्यामुळं काळजीपूर्वक करत जा. ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. काय होतं याचं बघा, आपण इन्फिनिटिव्ह ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस टू सोबत काय आला पाहिजे, टू प्लस वर्ब आला पाहिजे, म्हणजे मेन वर्ब आला पाहिजे. मग ह्या वाक्यामध्ये टू या ठिकाणी आहे आणि मेन वर्ब काय आहे, किल. म्हणून वाक्य परत एकदा जशाच तसं लिहायचं, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली, आणि टू किल याला अंडरलाईन करायचं. हे इन्फिनिटिव्ह आहे या वाक्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, कलाम रोट सेव्हरल बुक्स. इथं अंडरलाईन केलेले दिसते. त्याच्यानंतर फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. तुम्हाला हा पार्ट तुमचा प्रश्न असला पाहिजे. कलाम रोट सेव्हरल बुक्स. सेव्हरल बुक्स हे तुमचं उत्तर आलं पाहिजे, त्याचं तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. मग कसं येणार, हे काय लिहिलं त्यांनी, काय लिहिलं तर सेव्हरल बुक्स लिहिले. मग तुम्हाला कसं लिहिलं, कायला इंग्लिश शब्द काय, वॉट, आणि हे रोट पास्टमध्ये आहे त्याच्यामुळे इथं डीड लिहिणार. व्हॉट डीड कलाम राईट. अशा पद्धतीचा तुमचा हा प्रश्न तयार होतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यायला इथं विसरायचं नाही. व्हॉट डीड कलाम राईट. काय काय केलं, दिलेलं वाक्य बघितलं, हे पास्टमध्ये आहे म्हणून आपण सेव्हरल बुक्स काय लिहिलं, म्हणजे कायला इंग्लिश शब्द व्हॉट आहे, पास्टमध्ये असल्यामुळं रोडचं आपण इथं डीड केलं आणि रोडचं मेन फॉर्म घेतला, फर्स्ट फॉर्म राईट, आणि कलाम सब्जेक्ट ॲज इट इज या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तर कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग. सेंटेन्स काय, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री. आता हे कोणत्या टाईपचा प्रश्न आहे कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही, मागं झालेलं आहे 2 मिनिटापूर्वी. तर हे आहे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइसमध्ये दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे, तर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, उत्तर लिहित असताना अ डिग्री इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग. मग आता हे वाक्य कोणतं आहे, सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण काय वापरतो, तर वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरतो. मग अ डिग्री इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग वॉज हेल्पिंग वर्ब झालं. त्याच्यानंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म येतो EARNED. ऑलरेडी इथं अर्न आहे, अँड कुठं आहे, अ डिग्री इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय. कोणाकडून डिग्री घेतली गेली, हे बाय कलाम, KALAM, कलाम. शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा चेंज द व्हॉइस होता. मागं तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे, ते काळजीपूर्वक एकदा बघून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड. आता तुम्हाला टेन्स ओळख, आयडेंटिफाय द टेन्स, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट शोधावं लागेल. सब्जेक्ट ही आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर टेकन वर्बचा तिसरा फॉर्म आहे, आणि अ लिटल रन फॉरवर्ड हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे काय स्ट्रक्चर झाला इथं, सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅड हेल्पिंग वर्ब, मेन वर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट. हे जे स्ट्रक्चर आहे, तर हे स्ट्रक्चर कोणत्या टेन्सचं आहे, कोणत्या टेन्सच्या प्रकारचं आहे, तर हे स्ट्रक्चर आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणून तुम्ही याचं उत्तर काय लिहू शकता, त्यात प्रश्नाचं उत्तर पास्ट परफेक्ट टेन्स. कोणता टेन्स आहे हा, पास्ट परफेक्ट टेन्स. पुढं, हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड हिम. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. आता हे नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचे तुम्हाला, तर अँड काढून टाकून त्या ठिकाणी बट ऑल्सो यूज करायचं, आणि बाकी नॉट ओनली पहिल्या शब्दाच्या अगोदर तुम्हाला यूज करायचं. बघा, हिज फादर नॉट ओनली, सॉरी, उत्तर कसं होणार याचं, नॉट ओनली हिज फादर, नॉट ओनली हिज फादर, अँड काढून टाकून काय लिहायचं, बट ऑल्सो. नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो मदर हॅड कम अराउंड हिम. बट ऑल्सो मदर हॅड कम अराउंड हिम. अशा पद्धतीने तुमचं हे उत्तर होईल. परत एकदा वाचून दाखवतो. पहिल्यांदा नॉट ओनली यूज केलं, नॉट ओनली हिज फादर, अँड काढून टाकून बट ऑल्सो घेतलं, बट ऑल्सो मदर हॅड कम अराउंड हिम. असं होतंय तुमचं नॉट ओनली बट ऑल्सो. एका वाक्यात जर 2 आयडिया दिल्या असतील आणि ते अँडनी जोडल्या असतील, तर अँडच्या जागी बट ऑल्सो लिहा, आणि पहिली जी आयडिया आहे, तर त्या पहिल्या शब्द असेल, नाउन प्रोनाउन काही जे असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, त्याच्या अगोदर तुम्हाला नॉट ओनली लिहायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहील, लक्षात ठेवा, हे येतं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, द वर्ल्ड इज व्हेरी पुअर. याचं काय करायचं, मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला, उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे. मग काय होईल, द वर्ल्ड इज व्हेरी पुअर, तर व्हेरी शब्द आलेला आहे म्हणून तुम्हाला हाऊ न वाक्य चालू करावं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वाक्य हाऊ किंवा व्हॉटनं चालू करावं लागतं. तर इथं आपल्याला हाऊनं चालू करावं लागेल, कारण व्हेरी ॲडवर्बच्या नंतर काय आलेलं आहे, एक पुअर ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. हाऊ पुअर, इथं बघा, हाऊ पुअर
द वर्ल्ड इज, WORLD, वर्ल्ड इज, हे करत असताना शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्यायला विसरायचं नाही. वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉट न करायची, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचा, परत तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे आणि सगळ्यात शेवटी हेल्पिंग वर्ब तुम्हाला यूज करायचा आहे आणि लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क तुम्हाला द्यायला विसरायचं नाही. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ इट. आता तुम्हाला दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे बघा, ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. तर ह्याचं तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस शोधत असताना हा जो पार्ट आहे तो सब्जेक्ट मध्ये जाणार. कुठं कुठं आहे तो, तर अन एक्स्ट्रीमिस्ट मीडिया. काय होईल उत्तर, अन एक्स्ट्रीमिस्ट मीडिया किडनॅप्ड, हीचं काय होईल, हिम होईल. ठीक आहे, मग काय होतं उत्तर, अन एक्स्ट्रीमिस्ट मीडिया किडनॅप्ड हिम. कुठं आहे बघा या वाक्यामध्ये, अन एक्स्ट्रीमिस्ट कुठे गेलं बघा इथं, अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया किडनॅप्ड हिम, हे पहिलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस दिलं तर पॅसिव्ह व्हॉइस दिलं तर त्याचा तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा होता, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा होता. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ऍड क्वेश्चन टॅग, परत ऍड क्वेश्चन टॅग आलं बघा, द लँडर रेस्ट डाऊन द ट्रॅजेक्टरी. मग आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. मग हेल्पिंग वर्ब नाही म्हणजे दोन प्रश्न तयार होतात. एक वाक्य कोणतं आहे बघा, सिंपल प्रेझेंट आहे का सिंपल पास्ट आहे, प्रेझेंट आहे का बघा किंवा पास्ट आहे का बघा. प्रेझेंट असेल तर कसं ओळखणार आणि पास्ट कसं ओळखणार, जर पास्ट असेल तर वर्बला ईडी लागलेलं असतं आणि प्रेझेंट असेल तर वर्बला यस किंवा ईएस लागलेलं असतं. त्याच्यामुळं ओळखायचं की वर्ब कोणत्या फॉर्ममध्ये, वर्ब पहिल्या फॉर्ममध्ये आहे का वर्ब दुसऱ्या फॉर्ममध्ये. जर पहिल्या फॉर्ममध्ये असेल तर सिंपल प्रेझेंट असतं, दुसऱ्या फॉर्ममध्ये असेल तर सिंपल पास्ट असतं. मग हे वाक्य कोणतं आहे, सिंपल पास्टचं आहे. मग आपल्याला माहिती आहे सिंपल पास्टमध्ये कोणता वर्ब वापरतो आपण, वॉज. वॉज सोबत आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे सेंटेन्स, कारण दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह होईल. वॉज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होईल वॉजंट. मग काय होईल उत्तर, द लँडर रेस्ट डाऊन द ट्रॅजेक्टरी, कॉमा वॉजंट, WASENT वॉजंट द लँडर. मग हे लँडर काय नॉन लिव्हिंग थिंग आहे ना, त्याच्यामुळे इट येणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार तुम्ही, किंवा द लँडर लिहिलं तरी चालतं. हे होतं तुमचं ऍड क्वेश्चन टॅग. पुढचं आहे टर्न इट इंटू सिंपल फ्युचर टेन्स. आता हे वाक्य आहे, द PM स्टार्टेड क्लॅपिंग. हे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये तुम्हाला याला कन्वर्ट करायचं. मग सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला आता माहिती पाहिजे. काय स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्सचं, तर सब्जेक्ट अगोदर येतो, त्यानंतर विल वापरायचं असतं, मग वर्बचा पहिला फॉर्म वापरायचा असतो आणि सगळ्यात शेवटी येतो तुमचं ऑब्जेक्ट. मग ह्याच्यामध्ये सब्जेक्ट काय, द PM सब्जेक्ट आहे, स्टार्टेड मेन वर्ब आहे आणि क्लॅपिंग ऑब्जेक्ट आहे. मग कसं होतं वाक्य, द PM सब्जेक्ट आला, विल घेणार इथं, द PM विल, तिथं काय स्टार्टेडचं स्टार्ट मेन वर्ब काय होईल स्टार्ट आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे क्लॅपिंग. अशा पद्धतीने हे वाक्य होतं कोणतं, सिंपल फ्युचर टेन्समध्ये, द PM विल स्टार्ट क्लॅपिंग. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. काळजीपूर्वक बघा, सगळे स्ट्रक्चर वगैरे सगळेच रिवाइज होत आहेत, सगळे टॉपिक जे आलेले आहेत बोर्डाला आणि जे येऊ शकतात त्याच्यामधलंच एखादं तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. या ठिकाणी कोणता प्रश्न आहे, आय कॉल अपॉन यू इन दिस रूम. काय तयार करायला सांगितले, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यात तुम्हाला सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. सब्जेक्ट आहे आय, कॉल मेन वर्ब आहे, अपॉन यू इन दिस रूम हे ऑब्जेक्ट आहे. मग हे सब्जेक्ट, हे वर्ब आणि ऑब्जेक्ट. वर्ब पहिल्या फॉर्ममध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, ह्याला तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा, सब्जेक्ट अगोदर येतं, ॲम येतं, त्याच्यानंतर इज, आर, हे 3 हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात आणि वर्बचा चौथा फॉर्म वापरावा लागतो आणि शेवटी ऑब्जेक्ट येतं तुमचं. मग आता ॲम इज आर आहे, तर ॲम कधी वापरतो आपण, आयच्या पुढं आपण ॲम वापरत असतो, आयच्या पुढं ॲम वापरतो. त्याच्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहेत, ही असेल, शी आणि इट असेल, तर यांच्या पुढे आपण इज वापरत असतो, यांच्या पुढे इज वापरत असतो. आणि राहिलेलं आर जे आहे तर ते प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे आपण वी, यू आणि देच्या पुढे आपण आर वापरत असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. मग या ठिकाणी आय सब्जेक्ट आहे, आय सब्जेक्ट मध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला काय वापरावं लागेल, आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल ॲम. ठीक आहे, मग वाक्य काय होतं, आय ॲम, वर्बचा चौथा फॉर्म काय होतं, कॉलचं काय होतं, कॉलिंग, CALLING, कॉलिंग. बाकी वाक्य जशाच तसं, अपॉन यू इन दिस रूम. अशा पद्धतीचं तुमचं वाक्य होतं. कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये होतं. टेन्सचे सगळेच फॉर्म्युले, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस आणि हे सगळं रिवाइज होत आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, लाईक केलं नसतं लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आता काय करायचं, फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे तुम्हाला हा जो पार्ट आहे द न्यूज, हे तुमचं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न तयार करायचा आहे. मग कसं तयार होणार, काय पसरलं, काय स्प्रेड झालं कुठं बाजारामध्ये, तर कसं लिहिणार तुम्ही, काय ला इंग्लिश शब्द काय आहे, व्हॉट. व्हॉट हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, त्याच्यामुळं व्हॉट स्प्रेड थ्रू द बाजार, अशा पद्धतीने ह्याचं उत्तर येईल. व्हॉट स्प्रेड किंवा व्हॉट हेल्पिंग वर्ब वापरायचं असेल तर हेल्पिंग वर्ब वापरा. कोणतं वापरणार इथं, डू वापरा, हेल्पिंग वर्ब वापरा. व्हॉट डू स्प्रेड, SPREAD, स्प्रेड थ्रू THROUGS थ्रू द बाजार, अशा पद्धतीने लिहा. किंवा अजून एक सांगता येतं,
व्हॉट डीड स्प्रेड थ्रू द बाजार, म्हणजे बाजारामध्ये काय पसरली किंवा बाजारामध्ये काय पसरली, द न्यूज म्हणजे बातमी पसरली. पुढचा प्रश्न, द न्यूज ट्रॅव्हल्ड थ्रू द शॉप अँड सर्कल अमंगेस्ट द कस्टमर्स. मग ह्याचं काय करायचं, नॉट ओनली बट ऑल्सो. करेक्ट, नॉट ओनली बट ऑल्सो काय होतं बघा, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट काय, तर द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप आणि सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. हे दोन आयडिया या ठिकाणी दिलेले आहेत. मग काय होतं, द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप, अशा पद्धतीने आहे. दोन आयडिया या ठिकाणी दिलेत. पहिल्या आयडियाच्या अगोदर नॉट ओनली, दुसऱ्या आयडियाच्या नंतर बट ऑल्सो वापरायचं, म्हणजे हे अँड काढून टाकायचं आणि या ठिकाणी बट ऑल्सो वापरायचं. मग काय होईल, नॉट ओनली द न्यूज ट्रॅव्हल टू द शॉप बट ऑल्सो सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. हे त्याचं उत्तर येतं. काय होतं, नॉट ओनली द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप बट ऑल्सो सर्क्युलेटेड अमंगेस्ट द कस्टमर. पहिल्यांदा नॉट ओनली अँड काढून टाकलं आणि त्या ठिकाणी बट ऑल्सो यूज केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, दे कॅन अकोमोडेट सच फूड्स इन द नाईट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. बघा क्वेश्चन टॅग आला परत एकदा. मग ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आलेला आहे, कॅन आलेला आहे, आणि वाक्य कोणतं आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून कॅन नॉट होईल तर क्वेश्चन टॅग म्हणजे निगेटिव्ह होईल. मग कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय, कांट. कांट म्हणतो आपण ह्याला, CANT. आणि प्रोनाउन काय आहे, दे. मग देला देच यूज करणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार. कुठं आहे, कांट दे. बघा या ठिकाणी तिसरं ऑप्शन कांट दे हे याचं उत्तर असणार. उत्तर लिहित असताना करेक्ट वाक्य जशाच तसं लिहायचं, दे कॅन अकोमोडेट सच फूड्स इन द नाईट, कॉमा कांट दे, CANTTHEY, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाही. अशा पद्धतीने हे होतं क्वेश्चन टॅग. पुढचा प्रश्न आहे याच्यात, द पीपल आर ट्राईंग टू लूज वेट. ह्याचं काय करायचं आहे तुम्हाला, तर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फॉलोइंग ऑप्शन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. हे कोणतं सेंटेन्स आहे, म्हणजे टेन्स जे आहे ना, तो टेन्स तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे. मग काय, सब्जेक्ट आहे पीपल, आर आहे हेल्पिंग वर्ब. बघा सब्जेक्ट पीपल, हेल्पिंग वर्ब येतो तुमचं आय, ट्राईंग वर्बचा चौथा फॉर्म, आणि टू लूज वेट हे ऑब्जेक्ट आहे. मग बघा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्बचा चौथा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आर आलेला आहे म्हणजे, आणि V4 आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. मग कोणता कंटिन्युअस आहे, तर इथं आर आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येतं. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठं आहे, तर या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, जे की आपण थोड्या वेळापूर्वीच काय बघितलं होतं, स्ट्रक्चर होतं. अशा पद्धतीनं प्रश्न काय होता, रिपीट होत असतो, म्हणून हे आपण इथं डिस्कशन करतोय. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. लाईक करा. आलं का परत एकदा इन्फिनिटिव्स. बघा इथं काय प्रश्न आहे, मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग, पिक आउट इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे परत एकदा तुम्हाला रिवाइज करतो, टू सोबत ज्यावेळेस वर्बचा पहिला फॉर्म येतो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. परत एकदा बघा, टू प्लस वर्ब आलं की ते इन्फिनिटिव्ह असतं. डोळे झाकून त्याला अंडरलाईन करायचं आणि त्याला एक मार्क तुम्हाला भेटत असतो. मग दिलेलं वाक्य जशाच तसं लिहायचं, मिस्टर श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. मग कोणता आहे ह्याच्यात इन्फिनिटिव्ह, टू डू. डू म्हणजे करणे आणि टू हे तुम्हाला वर्बच्या सोबत लागून आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. अशा टाईपचा जो प्रश्न असतो तर तो परत एकदा रिपीट करतो, तो चेंज द व्हॉइसचा प्रश्न असतो. चेंज द व्हॉइस. मग दिलेलं वाक्य कोणतं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे, त्याचं तुम्हाला चेंज करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग काय होतं याच्यात, तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब माहिती पाहिजे. आय सब्जेक्ट आहे, हर्ड मेन वर्ब आहे, आणि अ कंप्लेंट ऑब्जेक्ट आहे. स्टार्टिंग कशाने होणार पॅसिव्ह व्हॉइसची, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट होणार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग अ कंप्लेंट इथं दिलेलं आहे, अ कंप्लेंट. आता हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, ओळखलं तुम्ही, कारण V2 आहे या ठिकाणी. सिंपल पास्ट मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो आपण, वॉज. बघा, अ कंप्लेंट वॉज, वरचा तिसरा फॉर्म हर्ड, HEARD, हर्ड. कोणी ऐकलं, बाय. कोणाकडून ऐकली गेली, आयचं द्वितीय काय होतं, मी होतं. मग उत्तर काय होईल याचं, अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, असं ह्याचं कम्प्लीट उत्तर आहे. ठीक आहे, मग आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर सांगताना तुम्हाला पहिले सब्जेक्ट येणार, तुमचं सब्जेक्ट आलं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असायलाच पाहिजे. हेल्पिंग वर्बच्या नंतर वर्बचा तिसरा फॉर्म असला पाहिजे. त्यानंतर बाय हा शब्द येतो आणि बाय नंतर तुमचं ऑब्जेक्ट येतं. अशा पद्धतीनं हा तुमचा पॅसिव्ह व्हॉइसचा स्ट्रक्चर आहे, जो की तुम्हाला पाठ करायचा आहे. प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. पुढच्या प्रश्नामध्ये, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना तुम्हाला एकतर हाऊ किंवा व्हॉटनं चालू करावं लागतं. इथं इज आलेला आहे आणि व्हेरी म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आले, व्हेरीच्या नंतर ऍडजेक्टिव्ह आलं तर उत्तराची स्टार्टिंग हाऊ न करायची. बघा, हाऊ ब्युटिफुल, आणि ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह स्टार्टिंगला यायचा, हाऊ ब्युटिफुल श्वेता. कोण आहे ब्युटिफुल, श्वेता इज. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायला विसरायचं नाही. बघा परत एकदा, हाऊ पहिल्यांदा यूज करणार कारण व्हेरीच्या नंतर ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. हाऊ ऍडजेक्टिव्ह ब्युटिफुल आहे या ठिकाणी, हाऊ ब्युटिफुल श्वेता इज, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. लक्षात ठेवा, हे एक्सक्लेमेटरी मार्क सोपं आहे. मीना इज अन LIC ऑफिसर. परत एकदा, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर.
अँड LIC ऑफिसर, म्हणजे मराठीत जर म्हटलं मीना LIC ऑफिसर आहे. मग जर प्रश्न तयार करायचा याचा, तर मीना कोण आहे असं होणार. इंग्लिशमध्ये कोणला काय शब्द आहे, हु हा शब्द आहे. हु इज मीना. ठीक आहे, झालं. त्याचं उत्तर काय येतं, LIC ऑफिसर. क्वेश्चन मार्क द्यायचं शेवटी, संपलं तुमचा 1 मार्क भेटतो इथंच. काय केलं आपण, काहीच नाही, हु इज मीना असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा पुढचा प्रश्न, ही मेड हिज डेब्यू, मेक सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट अगोदर आहे, त्यात स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट येणार, त्यानंतर विल येणार, विलच्या नंतर वर्बचा पहिला फॉर्म येतो आणि शेवटी ऑब्जेक्ट येतं. मग ह्याचा सब्जेक्ट आहे ही, मेन वर्ब आहे मेड, हिज डेब्यू आहे ऑब्जेक्ट. मग ह्याचं काय होतं सिंपल फ्युचर टेन्स, तर ही विल मेक, मेडचा पहिला फॉर्म काय, मेक, ही विल मेक हिज डेब्यू. अशा पद्धतीने तुम्हाला फ्युचर टेन्स करता येतं. कोणता, सिंपल फ्युचर टेन्स. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, ही रिसीव्ह द अर्जुना अवॉर्ड, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचं आहे. मग आता इथं सब्जेक्ट आहे ही, रिसीव्ह आहे मेन वर्बचा दुसरा फॉर्म, द अर्जुना अवॉर्ड आहे ऑब्जेक्ट. मग कोणतं स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे, मग आपल्याला इथं कोणतं हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं, डीड हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. मग दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मग निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला नॉट शब्द वापरावा लागतं. क्वेश्चन टॅगमध्ये आपण डिड नॉट लिहित नाही तर काय लिहितो, डिडंट लिहितो, डिडंट. आणि प्रोनाउन कोणता आहे, ही, हिला आपण ही सुद्धा ॲज इट इज लिहू शकतो. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा कुठं आहे, डिडंट ही कुठं आहे वाक्यामध्ये, डिडंट ही. ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट असणार आहे. अशा पद्धतीनं आपण कंप्लीट ग्रामर या ठिकाणी केलेलं आहे. जे बोर्ड परीक्षेला आलेलं आहे ते सगळे ग्रामर, त्याचे स्ट्रक्चर, बेसिक अंडरस्टँडिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे ग्रामरचं. तर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, परत एकदा बघा. नाही समजलं मित्र, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.